हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आज मी आणि स्वरांश आम्ही जाणार आहे डेन हॅगला, दोन्ही एकटे. तर स्वरांशचा RP कार्ड राहिलं होतं इश्यू करायचं, तर आम्हाला परत आता जावं लागणार आहे डेन हॅगला. आणि डेन हॅगचे मी शॉर्ट्स टाकले आहे, शॉर्ट्स मिनी ब्लॉग टाकले आहेत. जर तुम्हाला ते बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथं तुम्ही ते बघू शकता. खूप मस्त सिटी आहे, खूप मस्त आर्किटेक्चर आहे तिथलं. आणि तिथलं आम्ही शेवनिंगन बीचला पण गेलेलो होतो. तर ते तुम्हाला बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, ती तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि नक्की बघा. आणि कोणी इथे युरोपमध्ये असेल तर त्या बीचवर पण नक्की जा आणि तिथे नक्की व्हिजिट करा. तर आता आम्हाला जायचं आहे पायी रेल्वे स्टेशनला, तिथून घ्यायची आहे रेल्वे आणि आम्ही जाणार आहोत रेल्वेने. तर ऑलमोस्ट तर सायकल कुठं लावणार स्टेशनवर? सायकल कुठं लावणार स्टेशनवर? नाही, तिथे ॲक्च्युली चोरी होण्याचे खूप चान्सेस असतात, सायकल्स बाईक. त्याच्यामुळे आम्ही पायीच जाणार आहोत. जवळच आहे रेल्वे स्टेशन इथून आम्हाला, आणि तिथे पोचायला ऑलमोस्ट आम्हाला 1-1.5 तास लागेल. तर जाऊ तिथे. आणि तिथे जाताना पण भरपूर रस्त्याने मस्त सीन्स आहेत. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तर भरपूर ट्युलिप फील्ड्स होत्या, मस्त अगदी ग्रीनरी होती, कलरफुल ट्युलिप्स पसरलेले होते, खूप छान वाटत होतं. जर मला चान्स भेटला तर मी नक्की शूट करेल ते. पण आता ट्युलिप्स असतील का नाही ते माहीत नाही. ऑलमोस्ट आता ट्युलिप्सचा सीझन तर गेला आहे. तर बघू तिथे काय काय आहे आणि काय काय नाही ते, आणि पुढे काय काय होतं आहे ब्लॉगमध्ये ते. चला, आता मी रेडी होते, पटकन टिफिन वगैरे प्रिपेअर केलेला आहे, ते बॅगमध्ये भरते आणि आम्ही निघतो डेन हॅगकडे. चलो स्वरांश, आर यू रेडी? लेट्स गो देन. चला, निघतो आम्ही आता आणि जातो स्टेशनवर. लेट्स गो, ओपन द डोर. चला, वेदर तर चांगला आहे आता सध्या तरी. पावसाची हजेरी कधी लागते माहीत नाही, प्रेडिक्ट नाही करता येणार. सो लेट्स मेक दिस डोर लॉक्ड. चलो, लेट्स गो. हा, बाळता आलं आहे. कुठे कुठे? अरे हे बघी कशी बसली आहे, कशी बघते. अरे बापरे, 2 आहे. तिकडं पण एक बसली आहे. इकडे जायचं आपल्याला, या साईडला. चलो, ट्रॅक आहे स्वरांश, इथं हा सिग्नल आहे. इथे काय करायचं असतं? हां हां, आता थेंब थेंब पडत आहे पावसाचे इथं आता. हां, तूच तर म्हटलं मला थेंब लागले म्हणे पावसाचे. हां, पाऊस सुरू झाला असं वाटतं. तर चला बघू. इथे यायचे 2 फायदे आहेत चांगले, की तुम्हाला खूप पायी चालावं लागतं किंवा मग खूप सायकलिंग करावं लागतं, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे. आणि एक प्रकारे ती चांगलीच गोष्ट आहे, पायी चालून तुमचंच तेवढं एक्सरसाइज होते, सायकलने पण एक्सरसाइज होते आणि ॲटमॉस्फिअर पण चांगलं राहतं, प्रदूषण पण होत नाही. तर हे 2 चांगले बेनिफिट्स आहेत इथले. पोचलो आता आम्ही रेल्वे स्टेशनला, सेंट्रलच्या. ते आतमध्ये जातो, तिकीट काढायचं आहे आपल्याला आता. सो वी हॅव टू गो हिअर द राईट साईड, तिकीट काउंटर. तर इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. आता आम्ही आलो आणि इथे पॉवर आउटेज आहेत. आमची जी ट्रेन होती डेन हॅगची ती आता आहे 1 वाजता, म्हणजे जवळजवळ 1.5 तास आम्हाला वेट करायचं आहे इथे आता. तर बघू इथे कुठे फिरता येते का. आणि बाहेर पण आता कंटिन्युअस पाऊस चालू, तर इथेच वेट करायला लागणार आहे. सगळ्या ट्रेन पॉवर आउटेजमुळे लेट आहे म्हणून इकडे बघा किती गर्दी आहे. बघा पूर्ण गर्दी आहे, पॉवर आउटेजमुळे ट्रेन कॅन्सल झाल्या सगळ्या. आणि आम्हाला पण 1.5 तास वेट करायला लागणार आहे आता इथे. आमच्याकडे बराच वेळ आहे, तर आम्ही जातो इथे शॉपमध्ये, बघतो इथे काय काय ते. काय काय रे, गेम्स आहे छोटे.
ट्युलिप्स पेन आहे तुला ते दिला होता त्यांनी इथे गेमेंतेमध्ये रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो तेव्हा असा पेन आहे. ते इकडे सगळे ग्रीटिंग कार्ड्स आहे मस्त आणि इकडे सगळे बुक्स ठेवलेले आहेत. हे सगळे इकडे बुक्स आहे, शेल्फ आहे, टॉईज आहे मुलांसाठी छान. आपल्या इथे भेटतात त्याचे टॉईज इथे. आपल्या इथे भेटतात तेच टॉईज आहे म्हटलं. सगळं डायरीजचं कलेक्शन आहे, बुकमार्क्सचं कलेक्शन आहे. हे बुकमार्क्स ठेवायला आहे इथे मस्त. इकडे पेन्सिल पेन्स किड्स सेक्शन. ह्या डॉल्स तर बघा किती सुंदर आहे, मस्त वुलनच्या क्रोशाच्या बनवलेल्या आहेत, छान नीट केलेल्या, सुंदर सुंदर आहे. खाली इकडे किचनचं आहे. इकडे जोक्सचं बुक्स आहे छोटंसं डचमध्ये. मग खूप साऱ्या गुडीज आहे. इकडे काय आहे मग, वाव, हे सॉफ्ट टॉईज, हे पपी. इथे पण खूप साऱ्या गुडीज आहे, छोट्या 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 छोट्या. वा काय काय रे, कॅट. स्ट्रेचेबल आहे, नको. सगळे पझल्सचे बुक्स आहे. इकडे कॉमिक्सचं सेक्शन आहे. इकडे लाईफस्टाईल सेक्शन आहे, बिझनेस सेक्शन आहे. ते बिझनेसच्या बुक्स आहे सगळे तिकडच्या साईडला. कॉफी शॉप आहे इथे. इट्स नाईस. सी मिनिएचर कॉफी शॉप. हे काय मिनिएचर कॉफी शॉप. सी स्मॉल स्मॉल थिंग्स आर देअर. हे पण सगळ्या गुडीज आहे. बघा इथं किती सुंदर आहे, अजून छोटंसं क्यूट क्यूट पपीज. सुटकेस फॉर कार्ड्स, यू कॅन कीप द कार्ड्स. इथे सगळे फ्लॅश कार्ड्स अँड स्टोरी बुक्स. सी स्टोरी बुक्स अँड इकडे सॉफ्ट टॉईज, लेडी बर्ड. मला सॉफ्ट टॉईजचं सेक्शन जास्त आवडलं. सेक्शन आवडलं स्वरांश तिकडचा. मला तो सॉफ्ट टॉईजचा आवडला बाबा, खूपच मस्त आहे. स्वरांश ते ड्रॅगन कसं करायचं, असं बंद करायचं. ओके, आणि ओपन केलं की ड्रॅगन निघतंय त्याच्याकडून. अरे वा, भरपूर आहे इथे असे येल्लो, ऑरेंज, ग्रीन. गार्डियन अँगल, द व्हेरी स्पेशल डे ऑन युअर लाईफ. सगळे मेट इथे पेंडंट्स आहे वाटते सगळे, प्रत्येक दिवशीचं वेगवेगळं. बर्थडे और वेडिंग, मोमेंटरी स्पेशल डे, वेन इट ऑल बिगिन, ते सगळे आहेत दिलेले आहेत इकडे. 12:44ला आता आहे ट्रेन. 10 मिनटामध्ये इथल्या ट्रेनचा टायमिंग एकदम ॲक्युरेट आहे. बरोबर त्याच टायमाला त्याच वेळेला बरोबर प्लॅटफॉर्मवर सगळं डिस्प्लेवर दिलेलं असतं. इट्स व्हेरी ॲक्युरेट. आता आम्ही जातो प्लॅटफॉर्मवर, ट्रेनमध्ये बसतो. मग ट्रेनमध्ये बसल्यावर काय होतं आहे, काय ठेवलेलं आहे आज वाढून पुढे. ट्रेनमध्ये बसलं
सुरू झाली. पाऊस पडतोय स्वरांश. Ja, daarom ook. Zeg maar, ik heb ook wel zin eigenlijk om in Italië te vieren. Alleen ik heb gewoon, ik vind het moeilijk. Oké? Ja, ik word altijd. फायनली आता आम्ही डेनॅक सेंट्रलला पोहोचलो आहे. आता जातो इंटरनॅशनल सेंटरला, याचं कार्ड कलेक्ट करतो आणि परत निघायचं आहे मग इंडोवनला. काम झालं आहे आता आमचं. फ्रँचचं कार्ड सक्सेसफुली कलेक्ट केलं आहे आणि इकडे आता काहीतरी चालू आहे, तर बघू आपण इकडे काय आहे ते. इकडे काहीतरी डिस्प्लेला लावलं आहे, काहीतरी आर्ट आहे. हां, कार्पेटवर काहीतरी बनवलेलं आहे यांनी. वाव, इट्स नाईस. ओके, गुड. इट्स नाईस. आय थिंक समथिंग काहीतरी हिस्ट्री आहे यांनी इथली डिस्प्ले केली इथे. सगळं आर्किटेक्चर आणि काय हिस्ट्री आहे ते. तर हे सगळं आय थिंक यांनी एका कार्पेटवर डिझाईन केलं आहे आणि बनवलेलं आहे इथे. मस्त. तिकडच्या साईडला पण आहे अजून एक, ते बघू आपण. सो मी इथे होते, त्यांना ते इन्फॉर्मेशन विचारली तर ते सगळं प्रत्येक रिजनचं, नेदरलँडमधल्या रिजनची स्लेव्हरीची इन्फॉर्मेशन सगळी इथे डिस्प्ले केली आहे त्यांनी. आणि ऑलमोस्ट एका 1 मंथसाठी आता इथे डिस्प्लेला राहणार आहे. आणि ज्याला कोणी बाय करायचं असेल ते बाय करू शकतात. पूर्ण एका कापडावर पूर्ण त्यांनी डिझाईन केलं आहे, सगळं मस्त. हे पूर्ण इकडची साईड असा पूर्ण राऊंड त्यांनी ठेवलेला आहे इकडे, राऊंड शेपमध्ये. हे बघा किती सुंदर दिसतंय, सगळं कलरफुल मस्त एकदम. How Netherlands is formed, that's what they have represented here, out of slavery. आता आम्ही आलो इथे अल्बर्टाईनमध्ये आणि ते बघतोय काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे. आता स्वरांश म्हणे एवढे छोटे टोमॅटो आहे का इथे. म्हटलं हो. काय? हां, टोमॅटोज आहे. भाजीपाला आहे इथे. ब्रोकोली, कोबी. इकडे फ्रोझन व्हेजिटेबल्स सगळे कट करून ठेवलेले सॅलड बाउल्स आहे. इकडे फ्रोझन मीट. चीज. इथे सगळे स्वीट ब्रेड्स आहेत. इथे पण चॉकलेट ब्रेड आहे. ब्रेडचे इतके प्रकारचे बघायला भेटतील, सगळे प्रकार आहे ब्रेडचे सगळ्यात जास्त. इथे पण पाऊस सुरू झाला. आता अल्बर्टाईनमधून आलो आम्ही आणि काही वस्तू घेतल्या होत्या आणि तिथे बिलिंगसाठी सेल्फ सर्व्हिस होती. एक मशीन होतं, तिथे सगळ्या गोष्टी स्कॅन करायच्या होत्या. सो आय वॉज सो कन्फ्यूज, काय करायचं आहे काय नाही. मी जस्ट एंटर केले थिंग्स, पण बिल कसं पे करायचं आहे काही कळत नव्हतं. देन तिथले सेल्फ सर्व्हिसचा जो स्टाफ होता तो आला आणि तिने हेल्प केली. मग कळलं अरे. सो दिस इज द फर्स्ट एक्सपिरियन्स. आता कळलं की नेक्स्ट टाईम जर आलं तर
आय विल बी व्हेरी मच कॉन्फिडंट की येस मी करू शकते इथे पण बिलिंग. सो प्रत्येक स्टोअरमध्ये वेगवेगळी सिस्टीम आहे. आता सेल्फ सर्व्हिसची सिस्टीम पहिल्यांदा बघितली, आता नेक्स्ट टाईम स्वतः करू शकते. कळलं कसं करायचं आहे ते. इथे पण डेनॅगमध्ये पण पाऊस पडायला सुरुवात झाली आहे बघा. ते पाऊस पडतोय सगळं आणि थंडगार हवा आहे. समोर आहे सेंट्रल स्टेशन. तर आता आम्ही चाललो आहे डेनॅगला च्या सेंट्रल स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर परत, इथून परत एंडोवन. तर असा होता आजचा काहीसा एक्सपिरियन्स. समोर स्टेशन आलंय, ट्रॅम पण चालली आहे तिकडे. ट्रॅम आहे इकडे, रस्त्यावर चालणारी ट्रेन, मिनी ट्रेन जाते आता इकडे. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा ट्रॅमनेच ट्रॅव्हल केलं होतं श्वेवेनिंगन बीचला जाण्यासाठी. तर आला आहे आपलं स्टेशन डेनॅग सेंट्रल. चला, एक गोष्ट नक्की की जोपर्यंत आपण एकटं ट्रॅव्हल करत नाही किंवा कुठल्या गोष्टी एकट्या फेस करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की ॲक्च्युअलमध्ये कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहे ते. तर एकटं पडलं पाहिजे बाहेर, एकटं फिरलं पाहिजे. भरपूर गोष्टी शिकायला मिळतात, भरपूर गोष्टीचा अनुभव पण येतो. आलो आहे आम्ही प्लॅटफॉर्मवर. 10 मिनिट्स आहे अजून ट्रेनला यायला. मॉरल ऑफ द डे असं होतं की कुठलीच गोष्ट कधी पण सरळ सोप्या मार्गाने मिळत नाही. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स, काही ना काहीतरी विचित्र गोष्टी फेस करायलाच लागतात. तेव्हाच गोष्टी ज्या आहेत त्या सरळ पद्धतीने होतात आणि त्याच्यातूनच आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतं. तर आज आल्यापासून आमची पहिली तर ट्रेन लेट होती. पॉवर शटडाऊनमुळे 1.5 तास ट्रेन लेट झाली. त्याच्यानंतर पण इथे आलो, मग इथे पण अल्बर्टाईनमध्ये शॉपमध्ये एक्सपिरियन्स आला. तर अशाच एक्सपिरियन्समधून आपण शिकत असतो आणि प्रॉब्लेम्स आल्याशिवाय पण आपल्याला कळत नाही. सो दिस इज द मॉरल ऑफ द डे टुडे. तर आता जातो आम्ही घरी आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय बाय.